आज आपण घरच्या घरी गुढीपाडव्यासाठी लागणारी साखर माळ कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 1 चमचा सोडा घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी पाणी, एवढं साहित्य लागणार आहे। आणि ज्या मोल्डमध्ये आपण साखर माळ घालणार आहोत तर ते हे आप्पे पात्र आहे। अशा प्रकारचं जे आप्पे पात्र असतं ते घ्यायचं। आता याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, कारण जेव्हा आपण पाक टाकेल तर तो चिकटणार नाही। तर आता इथे साखर माळेसाठी लागणारा पाक आहे तो तयार करून घेऊया। इथे गॅस चालू करायचा आहे आणि जी साखर आहे ती सगळी यामध्ये घालायची। साखर घातल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी घालत असताना साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि पूर्णपणे साखर वितळवून घ्यायची। साखर वितळते तोपर्यंत आप्पे पात्राला मी तेल लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे धागा लावून घेतलेला आहे। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता यामध्ये थोडंसं दूध घालायचं की ज्यामुळे यामध्ये जर का मळी असेल तर ती पूर्ण बाजूला होईल आणि शुभ्र अशी इथे साखरमाळ तयार होईल। एकदम थोडंसं दूध घालते। इथे साखरेचा पाक छान फसफसलेला आहे। अधूनमधून साखरेचा पाक तयार झालेला आहे की नाही हे सुद्धा बघायचं आहे। पाण्यामध्ये साखरेचा पाक घातल्यानंतर दाटसर व्हायला लागलं तर समजायचं की ते पाक तयार झालेला आहे। आणि इथे घेतलेला खाण्याचा सोडा आहे तो सगळा घालायचा आहे आणि पाक एकदम झटपट हलवायचा आहे। अशा प्रकारे छान फुलून वरती येतो। आता या स्टेजला गॅस फ्लेम आपण बंद करायचा आणि आप्पे पात्र जे तयार केलेलं आहे त्यामध्ये हा पाक थोडा थोडा घालून घ्यायचा आहे। यानंतर हे तयार झालेलं आप्पे पात्र 2 ते 2.5 तासासाठी पूर्णपणे थंड व्हायला ठेवायचं आणि नंतर यातील साखरेच्या गाठी झालेल्या आहेत त्या एकदम व्यवस्थित काढायच्या आहेत। कधी कधी आप्पे पात्रातून गाठी सुटत नाही तर थोडंसं आप्पे पात्र गरम करायचं आणि मग यातील गाठी काढायच्या। ते एकदम छान असं इथे पाडव्यासाठी साखरमाळ तयार होते।